नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 28 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेव्हलचे करंट अफेअर्स। व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे येणारे पुढचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा। चला तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विजय वडेट्टीवार। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमित शहा यांनी सादर केले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकांकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7 वर्षाची। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकांकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 10 लाखाची तरतूद करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्र राज्यात किती हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 42,886 कोटी रुपयाची तरतूद करणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून ते कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गृह मंत्रालयाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रोहयो। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला ITA कोड मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमरावती। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला कोणता वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अ दर्जा दिला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे नाशिक जिल्ह्यातील। मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, नाशिकमध्ये कोणत्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 2027 साली। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुक ॲप सर्च इंजिनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2024ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तमिळनाडू राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, भारतीय स्वदेशी बनावटीचे लुक ॲप सर्च इंजिन कोणत्या ठिकाणच्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पुणे येथील। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार भारतातील 284 अब्जाधीशांकडे देशातील किती टक्के संपत्ती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 33% संपत्ती आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतात 2000 सालापासून 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या मृत्यूदरात किती टक्के घट झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 17%। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, 3.5 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह कोण सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रोशनी नाडर। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, रोशनी नाडर जागतिक स्तरावर कितव्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5व्या। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5वे।
पुढचा प्रश्न आहे नंबर 20, खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 43 पदके जिंकली आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 21, खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 18 पदके. पुढचा प्रश्न आहे नंबर 22, खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्र राज्याने टेबल टेनिसमध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3 पदके. पुढचा प्रश्न आहे नंबर 23, एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये सुनील कुमारने किती वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 87 किलो वजनी. पुढचा प्रश्न आहे नंबर 24, ICC वन डे वुमन वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, हरियाणा राज्यात. पुढचा प्रश्न आहे नंबर 25, खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये हरियाणा राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 104 पदके. मित्रांनो, हे होते 28 मार्च 2025 चालू घडामोडी. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. इथेच थांबूया. धन्यवाद.